नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय DMERचे यापूर्वीचे पेपर. या ठिकाणी आपल्याला मराठी बघायचं आहे, इंग्लिश बघायचं आहे आणि GK बघायचं आहे. 3 विषय आपण कव्हर करतोय आजच्या सेशनमध्ये. झालेले पेपर्स तुमच्या समोर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोव्हिजन अंडर द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी रिगार्डिंग चिल्ड्रन. म्हणजे बालकासंदर्भात जे मार्गदर्शक तत्व आहे ते नेमकं काय आहे असा हा प्रश्न आहे. ओके, चाइल्ड ॲडॉप्शन इज एनकरेज, चाइल्ड लेबर इज प्रोहिबिटेड, युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन फॉर चिल्ड्रन, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन अप टू 14 इयर ऑफ एज. बघा, कल्याणकारी राज्याची मार्गदर्शक तत्वे. कल्याणकारी राज्य बनवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? राज्यांना काही गोष्टी ठरवून दिल्या, दिशानिर्देश दिलेले आहे. त्याचं म्हणजे खरं राज्यावर कंपल्सेशन नाहीये किंवा ते न्यायभिमुख नाहीये, न्यायालयात दाद मागता येत नाही, पण ते राज्याने पाळले पाहिजेत असा एक संकेत त्या ठिकाणी आहे किंवा तसं म्हटलं गेलेलं आहे. आणि मुलांसंदर्भात जे आहे ते फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन जे आहे 14 वर्षापर्यंत राज्याने दिलं पाहिजे असं हे मार्गदर्शक तत्व सांगतं. मग त्याला अनुसरून पुढे कायदा सुद्धा आला. मूलभूत हक्कामध्ये सुद्धा ते गेलेलं आहे शिक्षण, आणि ते पालकांचं मूलभूत कर्तव्य म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं शिक्षणाला. शिशी आणि जस्त याच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झावरच्या खाणी आहेत त्या कोणत्या राज्यात आहेत? बघा, झावर खाणी मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान. झावर खाणी शिशी आणि जस्तासाठीच्या राजस्थान या राज्यामध्ये आहेत. ओके, राजस्थान मधल्या झावरच्या खाणी. फाईल मेन्यूमध्ये तुमची फाईल वेगळ्या नावाने किंवा वेगळ्या ठिकाणी सेव्ह करण्यासाठी, सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी अवैध कीबोर्ड शॉर्टकट ओळखा. बघा बरं का, तुम्हाला सेव्ह करायची फाईल वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळ्या नावाने सेव्ह करायची, सेव्ह ॲज म्हणून आपल्याला ते डायलॉग बॉक्स उघडायचं आहे. त्यासाठी आम्ही काय वापरणार, कोणती शॉर्टकट की वापरणार? बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. त्या ठिकाणी F12 हे उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. F12 तुम्ही वापरणार आहात. विच ऑफ द फॉलोइंग आइसलँड ग्रुप्स लाईज इन द अरेबियन सी. बघा, अरेबियन सी मध्ये, अरबी समुद्रामध्ये कोणता बेट समूह आहे असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. निकोबार, लक्षद्वीप, माजुली बेट, अंदमान बेट. 4 नंबरचा प्रश्न आहे. अरबी समुद्रामध्ये, अरेबियन सी मध्ये, अरेबियन सी मध्ये लक्षद्वीप बेट आहेत. हे माजुली बेट तर ते ब्रह्मपुत्रा नदीमधलं सर्वात मोठं बेट, नदीपात्रातलं सगळ्यात मोठं बेट म्हणून आपण ओळखतो. आणि अंदमान निकोबार ते तुम्हाला माहिती आहे, ते तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये. अंदमान निकोबार ती जोडीचं आहे, त्यामुळे ते उत्तर तसं येऊ शकत नाही. राज्य विधिमंडळाचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांना कोणते अधिकार असतात? बघा बरं का, राज्य विधिमंडळाचे नेते. मुख्यमंत्री विधिमंडळाच्या सदस्यांची वेतन ठरवतात. मुख्यमंत्री विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय विधेयक मंजूर करू शकतात. मुख्यमंत्री आपल्या मर्जीने विधान परिषद विसर्जित करू शकतात. मुख्यमंत्री राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस करू शकतात. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. राज्य विधिमंडळाचे नेते आहेत मुख्यमंत्री, त्यांना काय पॉवर आहेत त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तर मुख्यमंत्री जे आहेत ते राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस करू शकतात. बघा, राज्यपालांना शिफारस करतील विधानसभा विसर्जित करण्याची. इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. पुढे जातो. इन विच इयर वाज कॉन्स्टिट्यूशन 24th अमेंडमेंट म्हटलेला आहे. तो जो ऍक्ट आहे तो कधी अंमलात आला अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणत्या वर्षी 24वी घटनादुरुस्ती 1981, 65, 61, 71 म्हणजे राज्यघटनेमध्ये तुम्हाला घटनादुरुस्त्या, त्यातल्या महत्वाच्या घटनादुरुस्त्या त्या विचारल्या जात आहेत. त्या कधीच्या आहेत ते विचारलं जातं. 1971. मग यामधल्या तरतुदी सुद्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे. बघा, पुढे जातो. समानार्थी शब्दाची योग्य जोडी. चला, समानार्थी शब्द योग्य जोडी तुम्हाला विचारले. मती म्हणजे बुद्धी, दुहिता, शारदा, पराणी, वरुण, अनुज, नंदन. एकच जोडी योग्य आहे. मती आपण म्हणतो ना, चांगली मती दे, त्याला चांगली बुद्धी दे. मती म्हणजे बुद्धी. शारदा म्हणजे दुहिता नाही, पराणी वरुण नाही, अनुज नंदन नाही. मती म्हणजे बुद्धी.
एकचं उत्तर एक असलं पाहिजे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. रखरखीत, खडखडीत, सौम्य, खरखरीत, बटबटीत. बघा बरं का, रखरखीत आहे म्हणजे काय? असं खडबडीत वगैरे जे आहे ना त्यासारखा तो शब्द आहे. त्याचा विरुद्धार्थी तो सौम्य. रखरखीतचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो सौम्य आहे. पुढील विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? बघा बरं का, विरुद्धार्थी शब्द आहे त्याची अयोग्य जोडी ओळखायला सांगितली तुम्हाला. खुनशी, निर्मत्सरी, खडाष्टक, घोषवारा, गाळीव, सरसकट, खरडपट्टी, वाखाणणी. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, खुनशी, खुनशी म्हणजे मत्सर असलेला. विरुद्धार्थी शब्द निर्मत्सरी, हा बरोबर आहे, विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे. खडाष्टक, घोषवारा, विरुद्धार्थी नाही, काही संबंध येत नाही त्या ठिकाणी. हा गाळीव, सरसकट, सरसकट भरायचं आहे आणि गाळीव म्हणजे काही धरसोड करायची, हे बरोबर आहे, विरुद्धार्थी. एखाद्याची खरडपट्टी करतो आणि एखाद्याची वाहवा करतो, वाखाणणी करतो, विरुद्धार्थी शब्द आहे, बरोबर आहे. फक्त ब हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाहीये. तुम्हाला DMER चे पेपर द्यायचे, वेगवेगळी पदं आहे, त्यामधलं औषध निर्माता पद असेल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याच्यानंतर इतर विविध पदं आणि एक समाजसेवा अधीक्षक, हे 4 पदं जे आहेत ना, या 4 पदांच्या नोट्स, तांत्रिकच्या नोट्स मी बनवले आहे इंग्लिशमध्ये. त्या तुम्हाला भेटतील, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही QR कोड त्याचा घेऊ शकता, तिथे डेमो बघू शकता, त्यावर पेमेंट करून व्हॉट्सअपला पाठवू शकता, तुम्हाला ते नोट्स भेटून जातील तांत्रिकच्या. नॉन टेक्निकलला तुम्हाला तर बॅचच आहे आपली अभ्यासकट्टा ॲपवर. पोळ या शब्दाला समानार्थी असलेला शब्द. पोळचा समानार्थी शब्द. बेडूक, बोकड, शार्दूल, बैल, पोळचा समानार्थी शब्द काय? पोळ म्हणजे काय? पोळ म्हणजे बैल. बैल पोळा, तो बैल पोळा जो आहे का, तो पोळा शब्द पोळ पासून आलेला आहे. पोळ म्हणजे बैल, बैलांचा पोळा, त्याला बैल पोळा असं म्हटलं गेलंय. मलाही पहिल्यांदा माहित झालं की पोळ म्हणजे बैल. विरुद्धार्थी शब्द. अपकर्ष होणे, आवर्षण, संघर्ष, उत्कर्ष, निष्कर्ष. अपकर्ष, अपकर्ष म्हणजे एखाद्याची अधोगती होणं. विरुद्धार्थी आहे उत्कर्ष. बघा, उत्कर्ष. स्थावर मालमत्ता, हे जमलं पाहिजे. मालमत्तेचे प्रकार आहे. अस्थावर, सबल, जंगम, असहकार, तुम्हाला सगळ्यांना कळले. स्थावरचा विरुद्धार्थी शब्द आहे जंगम. जंगम मालमत्ता. पुढे जातोय. 1 of the 4 words highlighted in the given sentence is incorrectly spelled. Select the incorrectly spelled word. बघा बरं, incorrectly spelled word. Despite the teacher's extensive knowledge of the subject, her pronunciation of certain terms raised eyebrows among linguists. Nevertheless, her lectures remained engaging and her dedication to academic rigor was unquestionable. आता सरळ आहे, तुम्हाला वर वाचायची गरजही नव्हती. तुम्हाला प्रोनाउन्सिएशन, अनक्वेश्चनेबल, नॉलेज, डेडिकेशन हे 4 शब्द बघायचे होते ऑप्शन मधले, आणि यामधलं काय चुकीचं आहे तेवढं बघायचं होतं, बस तुमचं उत्तर येणार होतं. बघा पहिला शब्द काय म्हणतोय, प्रोनाउन्सिएशन कसा लिहिलाय बघा. PRONOUNCIAON. प्रोनाउन्सिएशन कसा लिहिणार तुम्ही हा शब्द. प्रोनाउन्सिएशन इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा. याच्या आधी सुद्धा हा शब्द येऊन गेलेला आहे. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा शब्द आहे, कामाचा असा हा शब्द आहे. या ठिकाणी तुम्ही जेव्हा PRO म्हणतात ना, PROच्या पुढे NU आहे. हा जो NO आहे तो NU फक्त तेवढा घोळ यांनी केलाय. प्रोनाउन्सिएशन, प्रोनून ते जे नु आहे ना, इथे घोळ झालाय बस. NU च्या आधी O वापरला, बस तिथे घोळ झालाय. तेवढं तुम्हाला कळालं पाहिजे. पुढे जातोय. रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. बघा एक पॅसेजच दिलाय आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला विचारलेले आहेत. पॅसेजवर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. बघा आता पॅसेज काय आहे, आधी आपण पॅसेज वाचून घेऊ, कारण त्याच्यावर 4-5 प्रश्न असतात. 5 प्रश्न पॅसेज तुम्हाला वाचावंच लागणार आहे.
मग आपोआप प्रश्नाची उत्तरं देता येतील. काय म्हणतोय बघा पॅसेज, द कन्सेप्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी. बघा पॅसेज कशावर आहे, टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटीची कन्सेप्ट हॅड लॉंग बीन अ सब्जेक्ट ऑफ बोथ फॅसिनेशन अँड अप्रिहेन्शन. इट रेफर्स टू hypothetical point in the future where artificial intelligence surpasses human intelligence, leading to exponential, unpredictable advancements beyond human comprehension. Proponents argue that such progress will unlock boundless opportunities, curing diseases, eradicating poverty, and enabling post-scarcity economics. However, critics warn of grave consequences, including loss of control over AI, ethical dilemmas, and the obsolescence of human decision making. बघा आता एआयचं वगैरे त्या संदर्भात हे सगळं बोलतायत. हिस्टॉरिकली टेक्नॉलॉजिकल leaps have always been made with both excitement and skepticism. The industrial revolution, जी आपली औद्योगिक क्रांती झाली, replaced manual labor with machines, altering societal structures in profound ways. म्हणजे तेव्हाही असं झालं होतं, औद्योगिक क्रांती झाली तेव्हा असं वाटलं होतं की अरे मनुष्याची कामं संपतील, पण तसं झालेलं नाहीये. द डिजिटल रिव्हॉल्युशन जे आता होते आहे याच्यातही सेम तसंच आपण बघतोय. तुम्ही चर्चेतही बघत असाल न्यूजमध्ये की अरे मनुष्यांचे जॉब जाणार. तसं होत राहणार आहे का, कितपत होणार. डिजिटल रिव्हॉल्युशन जे आहे ट्रान्सफॉर्म हाऊ ह्युमन्स इंटरॅक्ट विथ इन्फॉर्मेशन. इट ऑल्सो रेज कन्सर्न अबाउट प्रायव्हसी, जॉब डिस्प्लेसमेंट. बघा त्याच्यातून काय काय येते, प्रायव्हसी येते, जॉब डिस्प्लेसमेंट येत आहे, आणि डिजिटल डिव्हाइड्स येत आहेत. द सिंग्युलॅरिटी हाऊएव्हर प्रेझेंट्स अँड इव्हन मोर रॅडिकल शिफ्ट, one that may redefine human existence itself. If AI achieves autonomous cognitive evaluation, it may surpass humanity's ability to regulate it. Governments and researchers grapple with this dilemma. Should AI develop be accelerated to reap its benefit, or should stringent regulations be imposed to prevent potential catastrophes? The debate remains unresolved. While some call open collaboration to ensure responsible AI, others advocate for containment measures, fearing unintended consequences. As technological advancement inches closer to this theoretical threshold, society stands at a crossroad, caught between the promises of utopian future and the peril of an irreversible paradigm shift. बघा तुम्हाला एक पॅसेज दिला आहे, तंत्रज्ञानासंदर्भातला हा प्यारा आहे, आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. हा पॅसेज कशाबद्दल आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे या पॅसेजची. बस तुम्ही वाचलं ना, तुम्हाला सगळा पॅसेज कळावा असंही म्हणणं नाही, त्याची थीम तुमच्या लक्षात आली पाहिजे. सरळ तुम्हाला टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी रिप्रेझेंट्स द डबल एज सॉर्ड ऑफ प्रोग्रेस अँड पेरिल, यावर हा पॅसेज आहे, लगेच कळतं. टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी पहिल्याच वाक्यात आपण बघितलं होतं, सुरुवातच तिथून झाली होती या पॅसेजची. पुढे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय होता, व्हॉट इज द मोस्ट ॲक्युरेट समरी ऑफ द पॅसेज. आता वरती तुम्हाला थीम विचारली, इथे तुम्हाला समरी विचारतंय. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे, प्रश्नामध्ये खूप थोडा बदल आहे. म्हणजे इथे म्हटलंय द पॅसेज सजेस्ट, डिस्क्राईब, डिस्कस. हे बघा इथे सजेशन म्हटलंय, इथे क्रिटिसिझम म्हटलंय, इथे डिस्क्रिब म्हटलंय, इथे डिस्कस म्हटलंय. या पॅसेजमध्ये नेमकं चारी बागी काय झालंय हो, आधी ते कळायला पाहिजे आम्हाला. डिस्कशन झालंय, डिस्क्राईब केलंय, क्रिटिसाइज केलंय, काय केलंय. वर म्हटलं एआय डेव्हलपमेंट शूड बी halted immediately to prevent catastrophe, the industrial revolution and warns against adopting AI technologies, the potential impact of AI singularity and debates its advantages and risks. AI has already reached singularity and transformed human society. याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे कशाचं, पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ एआय सिंग्युलॅरिटीचं, अँड डिबेट्स इट्स ॲडव्हान्टेजेस अँड रिस्क, दोन्ही सांगितलेले आहे, त्याचे फायदे काय तोटे काय. ओके, 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येते. समरी या ठिकाणी तिसऱ्या उत्तरामध्ये दिसते. पुढे बघा, व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज. टोन विचारलं तुम्हाला पॅसेजचा. 4 नंबरचा प्रश्न आहे, टोन ऑफ द पॅसेज. बघा, सॅटिरिकल अँड डिसमिसिव्ह, ऑप्टिमिस्टिक अँड सेलिब्रेटरी, न्यूट्रल अँड ॲनालिटिकल, अलार्मिस्ट अँड पेसिमिस्टिक. टोन ऑफ द पॅसेज 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा एक न्यूट्रल स्वरूपाचा पॅसेज आहे आणि ॲनालिटिकल स्वरूपाचा हा पॅसेज आहे. न्यूट्रल अँड ॲनालिटिकल.
अभ्यास टाईप आहे DMER ची स्पेशल बॅच तुमच्यासाठी आपण चालू केली आहे. अग्निपंख बॅच. खूप सारे मित्र जॉईन होत आहेत बघा. परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जॉईन होण्यात जास्त मजा नाही. त्याच्या आधी अभ्यास करून घ्या. मी तुम्हाला मराठीचा पूर्ण म्हणजे याच्या आधी झालेले पेपर्स घेतोय, त्याची बेसिक लेक्चर घेतोय, इंग्लिश घेतोय, GK घेतोय, तर्कक्षमता घेतोय. सगळा डिटेलमध्ये सिलेबस घेतोय आणि याच्यामध्ये तांत्रिकच्या सुद्धा आता नोट्स अवेलेबल करून दिले आहे. PYQ आपण अवेलेबल करून दिले आहेत. तांत्रिकच्या 4 पोस्टच्या नोट्स आतापर्यंत अवेलेबल झाले आहे. पुढच्या याच्या आम्ही झाले प्रयत्न करेल, पण 4च्या तर आहे. तुम्ही जाऊन डेमो बघू शकतात. त्या ठिकाणी कोर्सला जॉईन होऊ शकतात. तुम्हाला डाउनलोड करता येतील त्या ठिकाणून त्या नोट्स. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट बेस्ट डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द पॅसेज. प्रश्न कशावर आहे? अरे पॅसेज कसा आहे बस तेवढंच विचारता येते. तुम्हाला असं ऑब्जेक्टिव्ह काहीच नाही आहे. इट प्रेझेंट क्रोनॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ AI अँड इट्स डेव्हलपमेंट. इट फॉलोज अ प्रॉब्लेम सोल्युशन स्ट्रक्चर एक्सप्लेनिंग हाऊ टू कंट्रोल AI ग्रोथ. It is persuasive argument advocating for immediate restriction on AI. It introduces a concept, examines historical parallels and discusses its implications. काय करता ये? बघा 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हे काय करते? हे इंट्रोड्यूस करते कन्सेप्ट, एक्झामिन करते हिस्टॉरिकल पॅरलल्स अँड डिस्कस करते त्याची इम्प्लिकेशन्स. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. पॅसेज सोडवता आला पाहिजे. पुढे हाऊ डज द पॅसेज कनेक्ट टू रिअल वर्ल्ड कन्सर्न्स. रिअल वर्ल्ड कन्सर्न कशा पद्धतीने पॅसेज कनेक्ट करतोय. इट प्रेझेंट AI ॲज अ ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट विथ नो टँजिबल इफेक्ट्स ऑन द वर्ल्ड टुडे. इट हायलाइट्स द ऑनगोइंग डिस्कशन्स अमंग पॉलिसी मेकर अँड रिसर्चर्स रिगार्डिंग AI रेग्युलेशन. It asserts that AI has no real implications for humanity, dismissing concerns as baseless. It argues that technological singularity has already arrived, reshaping global economics. बघा, how does the passage connect to real world concerns? 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. या ठिकाणी उत्तर जे येणार आहे ना ते येणार आहे. It highlights the ongoing discussion among policymakers and researchers रिगार्डिंग AI रेग्युलेशन. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं. पॅसेजमध्ये आहे थोडंसं पॅसेज व्यवस्थित तुम्ही डबल पुन्हा दोनदा त्या ठिकाणी नजर मारू शकतात तो प्रश्न बघितल्यानंतर. कोणत्या भारतीय नेत्याने जालियनवाला बाग हत्याकांडाला स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा मांडलं? सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस. कोणता नेता होता की तो या घटनेला महत्त्वाचा टप्पा म्हणतोय? ते होते महात्मा गांधी. जालियनवाला बाग हत्याकांड. जानेवारी 2025 पासून महाराष्ट्र स्टुडंट स्टायपेंड योजनेअंतर्गत कोणत्या गटातले विद्यार्थी आहेत ज्यांना दरमहा 8,000 रुपये भेटणार? पदव्युत्तर, डिप्लोमा, 12वीतले पदवी पूर्व. दरमहा 8,000 रुपये कोणाला भेटणार? जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांना भेटणार. स्टायपेंड योजना जी आहे तिच्या अंतर्गत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट अबाउट द ग्रेट इंडियन डेझर्ट. बघा जे भारतीय महावाळवंट आपण ज्याला म्हणतोय त्याबद्दल काय बरोबर नाही आहे? द लुनी रिव्हर फ्लोज इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ द ग्रेट इंडियन डेझर्ट. द अंडरलाइंग रॉक स्ट्रक्चर ऑफ द ग्रेट इंडियन डेझर्ट इज अन एक्सटेन्शन ऑफ द पेनिन्सुलर प्लेट्यू. द लेक्स अँड द प्लायाज इन द ग्रेट इंडियन डेझर्ट हॅव ब्रॅकिश वॉटर. आणि पुढे म्हटलंय द ग्रेट इंडियन डेझर्ट हॅज फीचर्स लाईक मशरूम रॉक, शिफ्टिंग ड्यून्स अँड ओयासिस. मग 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट याच्या संदर्भात काय बरोबर नाही म्हटलंय बघा. लुनी रिव्हर म्हटलं इथे वाहते हे चुकीचं आहे. द अंडरलाइंग रॉक स्ट्रक्चर ऑफ द ग्रेट इंडियन डेझर्ट इज अन एक्सटेन्शन ऑफ द पेनिन्सुलर प्लेट्यू हे पहिलं बरोबर आहे. द लेक्स अँड प्लायाज इन द ग्रेट इंडियन डेझर्ट हॅव ब्रॅकिश वॉटर हे सुद्धा बरोबर आहे. द ग्रेट इंडियन डेझर्ट हॅड फीचर्स लाईक मशरूम रॉक, शिफ्टिंग ड्यून्स अँड ओयासिस. यस, या ठिकाणी ओयासिस आहेत, शिफ्टिंग ड्यून्स आहेत, मशरूम रॉक्स आहेत. यस, याची ही वैशिष्ट्ये आहेत. हे फक्त पहिलं विधान बरोबर आहे. लुनी रिव्हर बद्दल चुकीचं आहे पहिलं विधान. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स द मेन फंक्शन ऑफ एन्झाईम्स इन बायोकेमिकल रिएक्शन. एन्झाईमचं मेन फंक्शन कोणतं आहे? बायोकेमिकल रिएक्शनमध्ये, रासायनिक अभिक्रियेमध्ये store genetic information, speed up reactions by reducing activation energy, function as the main energy source for cellular activities, provide structural support to cells. बघा 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स द मेन फंक्शन? मेन फंक्शन कोणतं आहे? एन्झाइम्स इन बायोकेमिकल रिएक्शन मधलं मेन फंक्शन स्पीड अप रिएक्शन्स बाय रिड्युसिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी. स्पीड अप रिएक्शन म्हणजे तीव्र पद्धतीची ती अभिक्रिया असते. त्या ठिकाणी एन्झाईम त्या ठिकाणी ते काम करत असतं की ती फास्ट करायची, तिचा वेग वाढवायचा अभिक्रियेचा थोडक्यात. व्हॉट इज द टोटल इन्व्हेस्टमेंट फॉर द न्यू रोड सँक्शन अंडर PM जर्मन इन महाराष्ट्र बाय द मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट? आता बघा, हे लेटेस्ट मधले प्रश्न आहे, 2025 मधले आहेत. तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. PM जन्मन योजनेवर प्रश्न आला होता, महाराष्ट्राला किती निधी दिला आहे त्यावर हा प्रश्न होता. 50 कोटी रुपये एवढा निधी त्या ठिकाणी होता. सेतू भारतम कार्यक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? सेतू भारतम काय कार्यक्रम आहे? बघा, चालू घडामोडीवरचा प्रश्न. नवीन मेट्रो प्रणाली, ग्रामीण रस्ते बांधणी, नवीन महामार्ग, रेल्वे क्रॉसिंग शिवाय राष्ट्रीय महामार्ग बांधणे, सुरक्षित महामार्ग बांधणे. प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, सेतू भारतम. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, नावातच आहे सेतू भारतम. काय म्हणतंय नाव? रेल्वे क्रॉसिंग शिवाय सुरक्षित राष्ट्रीय महामार्ग बांधणे. म्हणजे रेल्वे क्रॉसिंग आहे ना, तिथे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. भारतातील अलीगड चळवळीचे मुख्य नेते कोणते? अलीगड चळवळ कोणी चालवली? डॉक्टर आंबेडकर, सय्यद अहमद खान, राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी. अलीगड चळवळ म्हटलं की कोण? सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळ चालवलेली आहे भारतामधली. वाक्प्रचाराची अचूक जोडी ओळखा म्हटले. बघा, वाक्प्रचाराची अचूक जोडी ओळखा. तुम्हाला कुंभाड रचने म्हणजे खोटा आळ घालणे असं म्हटलंय. कुंभाड रचने, खोटा आळ घेणे, कामातून जाणे, कटकट करणे, खडे फोडणे, शरण येण्यास भाग पाडणे, खडे चारणे, दोष देणे. कुंभाड रचने म्हणजे काय? कुंभाड रचने एखाद्यावर खोटा आळ घेणे, बरोबर आहे, कुंभाड रचतो आपण. कामातून जाणं म्हणजे कटकट करणे नाही, चुकलं. खडे फोडणे, शरण येण्यास नाही, खडे चारणे, दोष देणे नाही. कुंभाड रचने म्हणजे खोटा आळ घेणे, फक्त पहिलं बरोबर या ठिकाणी. कड येणे म्हणजे काय? समानार्थी वाक्प्रचार. कड येणे, कडी पातळवणे, कंठ फुटणे, कडी करणे, उमाळा येणे. कड येणे म्हणजे काय? कड येणे म्हणजे उमाळा येणे. इंटरेस्टिंग आहे, उमाळा येणे, कड येणे, उमाळा येणे. उतारा वाचा, प्रश्नांची उत्तर द्या. बघा, उतारा किती मस्त आहे. आधी तुम्हाला उतारा वाचावा लागेल, कारण त्याच्यावर 4-5 प्रश्न असतात. माणसाच्या आयुष्यात भीती ही भावना आहे, म्हणूनच तो जबाबदारीने वागू शकतो. बघा, भीती असली पाहिजे आपल्याला. भीती हा जर हे नसता प्रकार तर माणूस हैवान झाला असता. आपल्याला जर कशाचीच भीती वाटली नसती तर आपण बेतालपणे, बेजबाबदारपणे वागलो असतो. काही गुन्हेगारांना आज कायद्याची भीती वाटत नाही म्हणून ते दरोडा टाकतात, एखाद्याचा खून करतात. परीक्षांची थोडीफार भीती आहे म्हणून मुलं अभ्यास करतात. म्हणजे भीती कशासाठी आहे तुम्हाला ते कळतंय. देवाने भीती ही मूलभूत अशी यंत्रणा आणली जिचा उपयोग आपल्या आयुष्यात पदोपदी होतो. हा, पण स्वाभाविक वाटणारी भीती जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा तिचे रूपांतर तणावामध्ये होते, चिंतेत होते. भीती जास्त झाली ना, तणाव, चिंता, त्यातून अस्वस्थता, आणि ती वाईट आहे. निराशा येऊ शकते त्यातून. भय, क्रोध ही मित्र आहे. ते प्रमाणात असतील तर उपयोगी आहे, नाहीतर सततची भीती, क्रोध, द्वेष, नैराश्य प्रतिकारक क्षमता कमी करते. म्हणून अवास्तव भीती जर वाटली तर त्याच्यावर आपण हृदयाने मात केली पाहिजे. त्यालाच आपण करेज म्हणतो. करेज इंग्लिश शब्द आहे खरं. भीती म्हणजे तणाव नव्हे. तणावामुळे आपले जगणे सुसह्य होत नाही. भविष्याची चिंता करणे, त्यासाठी सतत धावणं हे अनारोग्याला कारणीभूत ठरतं. मन निरोगी असलं तरच शरीर निरोगी राहतं. बघा, भीती ही मूलभूत यंत्रणा मेंदूमध्ये कोणी वसवली? आलं उत्तर रेडी तुमचं. सरळ सरळ ईश्वराने म्हटले. 2 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की माणूस जबाबदारीने का वागतो? उत्तर रेडी. भीतीमुळे, भीती भावना असल्यामुळे. पुढे भय आणि क्रोध जर प्रमाणात नसेल तर काय होईल? प्रमाणाबाहेर जर गेलं दोन्ही तर आपली प्रतिकार शक्ती कमी होते. सर्व काही प्रमाणामध्ये असावे. कोळशाच्या व्यापारात हात काळीच म्हणीचा अर्थ सांगा. बघा, वाईट संगतीत असले की निष्कारण सजा, जसेच तसे. वाईट कामे केले तर वाईटपणा येणार. एक कामाचे त्रास दुसऱ्याला, काम एकाचे त्रास दुसऱ्याला. 6 नंबरचा प्रश्न आहे. वाईट काम केले तर वाईटपणा येणारच. कोळशाच्या व्यापारात हात काळीच. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. मेंटेनन्स, बिगिनिंग, मिलेनियम, इमिजिएटली. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड म्हटलंय.
बघा मेंटेनन्स बरोबर आहे, मेंटेनन्स बरोबर आहे, बिगिनिंग बरोबर आहे, इमिजिएटली बरोबर आहे. मिलेनियम कसा लिहायचा माहिती आहे? MI डबल LE डबल एन आला पाहिजे इथे आणि त्याच्यानंतर IUM. मिलेनियम म्हटलेलं आहे. मिलेनियम म्हणजे सहस्रक म्हणतो आपण त्याला. 1000 वर्षाचा कालावधी जो आहे त्याला, किंवा 1000 म्हणजे मिलेनियम. ओके, या ठिकाणी उत्तर तुमचं हे आलं पाहिजे. 3 नंबरचा शब्द आहे पण ऑप्शनमध्ये 1 ला गोल करायचे किंवा क्लिक करायचे. आता बघा हा खूप भारी पॉईंट आहे. अशा रिकाम्या जागा देतात ते आणि तिथे भरा, फिल इन द ब्लँक, पॅसेज दिलाय आणि हे लय भारी आहे. हा सोपा आहे तसं जर बघितलं तर. तुम्हाला दिलं आहे, इन हर लेटेस्ट आर्टिकल द जर्नलिस्ट एक्सप्लोर्स द डॅश इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन द स्मॉल आयलँड नेशन्स. आता बघा, द डॅश इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज, बघ इथलची तिच्यात सोडून घ्यायचं. कोणता इम्पॅक्ट? प्रोफाऊंड, कॉन्ट्रोवर्शियल, निग्लेजिबल, सपोज. बघा बरं का, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. म्हणजे मोठा, व्हेरी ग्रेट, स्ट्रॉंग इम्पॅक्ट जो म्हणतो आपण, तो इम्पॅक्ट होऊ शकतो. कसा होऊ शकतो इम्पॅक्ट? प्रोफाऊंड इम्पॅक्ट म्हणू आपण त्याला, प्रोफाऊंड इम्पॅक्ट. व्हेरी ग्रेट, दॅट यू फील व्हेरी स्ट्रॉंगली. ओके, म्हणजे खूप जास्त गरज असलेला, गुडमय, प्रोफाऊंड इम्पॅक्ट. दुसरं जे आहे, whose economies are dash intertwined with their natural environment. बघा, इकॉनॉमीज आर इंटरवाइंड, इंटरवाइंडच्या आधी काय येईल? हायलाइट्स, कन्फ्युजेस, डिसमिसेस, डाऊनप्लेज. इंटरेस्टिंग आहे 2 नंबरचं. whose economies are dash intertwined. हायलाइट्स इंटरवाइंड म्हणावं लागेल, हायलाइट्स. पुढे चौथा जे आहे, सॉरी 2 नंबरचं 1, इथे ब्लॅक नंबर 1 म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 जरी असला तरी इथे 3 मध्ये 3 म्हटलंय. ओके, ही रायटिंग डॅश द अर्जंट, ही रायटिंग डॅश, इथे 3चं उत्तर, ब्लॅक 3चं ओळखायचं तुम्हाला. ही रायटिंग डॅश द अर्जंट नीड फॉर ग्लोबल कोऑपरेशन. ही रायटिंग, बघा 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ही रायटिंग हायलाइट्स द अर्जंट नीड, त्याने अधोरेखित केली की ती गरज आहे त्या ठिकाणी. हायलाइट्स म्हणावं लागेल या ठिकाणी. पुढे बघा, इथे 5 नंबरची रिकामी जागा भरायची. प्रश्न जरी चौथा असला ना तर रिकामी जागा 5 नंबरची. मग इथून सुरुवात करू आपण. सी फर्दर आर्ग्यू दॅट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसीज, फायनान्शियल एड अँड टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन कुड डॅश द resilience of these vulnerable communities, ensuring they adapt and thrive despite mounting environmental changes. Technological innovation could dash the resilience असं म्हटलेलं आहे. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय येईल जागा? could undermine, overlook, diminish, enhance. एनहान्स म्हणावं लागेल या ठिकाणी. काय? could enhance the resilience of the vulnerable communities. एनहान्स ही या ठिकाणी रिकामी जागा भरावी लागेल. पुढे दिलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन ब्लँक नंबर 4. इथे प्रश्न क्रमांक आणि ब्लँक नंबर किती विचारला इथे लक्ष द्या. तो घोळ झाला तर घोळ वाढेल. उत्तर चुकेल येत असू नये. हे दिलंय तुम्हाला. दॅट डिसिजिव्ह ॲक्शन फ्रॉम वर्ल्ड लीडर कुड डॅश मिटिगेट द इफेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. कुड मिटिगेट, हार्डली, बिअरली, पार्शियली, इफेक्टिव्हली. बघा या ठिकाणी उत्तर काय? मिटिगेट द इफेक्ट. कसे? इफेक्टिव्हली मिटिगेट द इफेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. इफेक्टिव्हली म्हणजे त्या ठिकाणी परिणामकारकपणे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. पुढे तुम्हाला 2 नंबरची रिकामी जागा भरायची आहे. हुज इकॉनॉमिक्स आर लूजली, इंडिपेंडंटली, रिअरली, इंट्रिकेटली इंटरवाइंड विथ देअर नॅचरल एन्व्हायरमेंट्स. बघा काय येणार या ठिकाणी? हुज इकॉनॉमीज आर इंटरवेंड म्हणजे वेगवेगळी त्याला पदरं असलेले इकॉनॉमिक्स, म्हणजे गुंतागुंतीच्या, हॅव्हिंग मेनी स्मॉल पार्ट्स अँड डिटेल पुट टुगेदर इन अ कॉम्प्लिकेटेड वे. त्यासाठी एक शब्द येतो इंट्रिकेटली. काय? हुज इकॉनॉमीज आर इंट्रिकेटली इंटरवाइंड विथ देअर नॅचरल एन्व्हायरमेंट्स. इंट्रिकेटली हा शब्द या ठिकाणी भरला जाणार आहे. बघा या ठिकाणी जवळपास 30च्या पेक्षा जास्त प्रश्न आपण बघितले. काही अवघड वाटले असतील, काही सोपे वाटले असतील, परंतु
या प्रश्नांमधून तुम्हाला शिकायचं की अरे मला पुढे काय वाचायचंय. DMER जागा चांगल्या आहेत, टेक्निकल करा, नॉन टेक्निकल करा आणि पोस्ट पक्की करा. तुम्हाला टेक्निकलच्या नोट्स पाहिजे असतील त्या पदाचं नाव पाठवा, या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला डेमो भेटेल. डेमो आवडली तर तुम्ही पेमेंट करून त्या नोट्स मिळवू शकता. चला या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद. आणि कोर्स तुम्हाला अग्निपंख बॅच ही अभ्यास करता ॲपवरून जॉईन करता येईल. धन्यवाद.